नमस्कार मंडळी. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागाबद्दल बोलणार आहोत. आजचा भाग भावनिक, थोडासा मजेशीर आणि थोडा गोंधळलेला असा होता. काही प्रसंग मनाला भिडले तर काही ठिकाणी हे जरा जास्तच झाले असंही वाटलं. आजच्या भागात प्रेम आणि गैरसमज यांच्यातली ओढाताण आकर्षाने दिसली. या एका बाजूला जीवा आणि नंदिनीचं नातं हळूहळू पुढे ढकलताना दिसते. दुसऱ्या बाजूला गैरसमज पुन्हा एकदा डोकं वर काढतो. जीवा मनापासून प्रयत्न करताना दिसतो, पण त्याच्या प्रत्येक प्रयत्नावर नंदिनीचा विश्वास डळमळीत होताना दिसतो. दिखावा आणि प्रेम यात फरक असतो, हे नंदिनीचं मत आज ठळकपणे समोर आलं. आजच्या भागात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. जीवाचं प्रेम प्रामाणिक आहे, पण ती व्यक्त करण्याची त्याची पद्धत नंदिनीला खटकते. नंदिनीला शांत आणि साधं आणि खोटेपणाविना प्रेम हवं आहे, तर जीवा मात्र भावनांमध्ये कधीकधी अतिरेक करतो. यामुळे दोघांमधील अंतर कमी होण्याऐवजी वाढते की काय अशी शंका मनात येते. दुसरीकडे काव्या, पार्थ, रम्या आणि वसू आत्या यांचं नाट्य आजही भरपूर रंगतदार होतं. बोक्या प्रकरणामुळे आज घरात एक वेगळाच गोंधळ झाला. काही प्रसंग खूपच बालिश वाटले, पण मालिकेच्या एकंदर टोनला ते बसणारे होते. काव्याची भावनिक असुरक्षितता आणि पार्थचा संयम आज स्पष्टपणे दिसला. पार्थने काही ठिकाणी ठाम भूमिका घेतली, जी नक्कीच कौतुकाची होती. आशाताईंचा सहभाग आजच्या भागात थोडा हलका-फुलका पण महत्त्वाचा ठरला. त्यांचा साधेपणा, मनमोकळेपणा काव्याला आधार देणारा वाटला. तर रम्या आणि वसू आत्यांची चिडचिड आता उघडपणे समोर येताना दिसते, ज्यामुळे पुढच्या भागांमध्ये संघर्ष आणखी वाढणार हे नक्की. आजचा भाग एकूणच असा होता की भावना खूप होत्या, पण त्यात थोडा अतिरेक जाणवत होता. काही प्रसंग टाळता आले असते असं वाटलं, तरीही कथा पुढे नेण्यासाठी ते दाखवले गेले. आता पुढील भागांमध्ये नंदिनी आणि जीवा यांच्या नात्याची खरी परीक्षा सुरू होणार आहे. प्रेमावर विश्वास ठेवायचा की संशयावर, हा प्रश्न नंदिनीसमोर उभा राहतोय. तर काव्या आणि पार्थचं नातं नेमकं कुठल्या वळणावर जाणार आहे, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल. एकंदरीत आजचा भाग मनोरंजक, भावनिक आणि पुढील कथानकाची उत्सुकता वाढवणारा होता. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? जीवाचं प्रेम योग्य आहे की नंदिनीचा विचार करणं बरोबर आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच खऱ्या आणि प्रामाणिक रिव्ह्यूसाठी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.